हां, आपल्याला माहिती आहे की साधारण एक 8-10 दिवसापासून म्हणजे 9 मार्चपासून वगैरे जास्त करून आपल्याकडं गॅसच्या वितरणामध्ये थोडंसं पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली होती. पहिल्या दिवसापासून आपण शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून पण गॅस आपल्याकडं पुरेसा साठा असल्याबाबत आम्ही सांगत होतो. फक्त काही दिवस लोक पॅनिक होत होते आणि गॅस वितरकांच्या दुकानात किंवा ह्याच्यामध्ये गर्दी करत होते. आम्ही सर्व सेल्स ऑफिसर तिन्ही कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरची बैठका घेतलेल्या आहेत आणि सगळ्या वितरकांना पण सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार जे घरगुती डिलिव्हरी आहे म्हणजे होम डिलिव्हरी जी आहे त्याच्यावर जास्त करून फोकस करायला सांगितल्यामुळं आता आणि लोकांनी पण पहिले 2-3 दिवस थोडंसं झालं, परंतु आता गॅसचे सुरळीत सुरू आहे. तरी काही जरी तक्रारी आल्या तर आपण राज्यस्तरावर पण कंट्रोल रूम केलेले आहे, जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम आहे आणि तालुका स्तरावर पण आमच्या सगळे पुरवठा विभागामध्ये कंट्रोल रूम आणि त्यांचे नंबर आम्ही फ्लॅश केलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही तक्रारी येतात आमच्याकडं त्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करून आता लोकांना गॅस सिलेंडर मिळू लागलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी समजा गॅस वितरकांच्या अडचणी असतील तर त्यासुद्धा आम्ही सेल्स ऑफिसर्सच्या मार्फत निराकरण केलेलं आहे. तर गॅस वितरक आणि सेल्स ऑफिसर आणि आपले पुरवठा शाखा हे कोऑर्डिनेशनमध्ये काम करत आहेत. वितरणा वेळी काळा बाजार होतोय, सिलेंडरचा जास्त दरामध्ये विक्री होते, त्यावर काय प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात आल्या आणि अद्यापपर्यंत किती लोकांवर कारवाई करण्यात आली, काय आकडा आहे? ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की घरगुती गॅस सिलेंडरचं वाटप व्यवस्थित चालू आहे. प्रशासनाकडूनच म्हणजे केंद्र सरकारकडूनच जे आपले व्यापारी सिलेंडर किंवा व्यावसायिक कारणाचे सिलेंडर आहेत त्याचं वाटप हे फक्त इसेन्शियल पर्पजसाठी करण्याच्या सूचना आहेत आणि त्याच्यामुळं काही प्रमाणामध्ये घरगुती गॅस सिलेंडर हा व्यापारी कारणासाठी वापरला जात होता. तर त्याच्यामध्ये आपण भरारी पथकं निर्माण केली, प्रत्येक तालुका स्तरावर भरारी पथक निर्माण केलं. आम्ही जिल्हा स्तरावर ADSO आमचे सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली एक पथक निर्माण केलं आणि सर्व तालुक्यांमध्ये हॉटेल्सच्या तपासण्या म्हणा किंवा गॅस एजन्सीच्या सुद्धा आम्ही तपासण्या केल्या की कुठं गॅस एजन्सीकडून पण असं काही प्रकार होत आहेत का. तर ह्याच्यामध्ये जवळपास आम्ही 340 तपासण्या अख्ख्या जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जवळपास 41 सिलेंडर वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जप्त केलेले आहेत. साधारण 87,802 ह्या जप्त मालाचं मूल्य असेल आणि अजूनही त्या तपासण्या किंवा त्या धाडी किंवा कुठेही तक्रार आली तरी आमची तालुका स्तरावरची यंत्रणा कार्यरत आहे. सिलेंडरचा जो काही पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून त्याबाबत एक केरोसिनचा एक उपलब्ध शासनाने एक पर्याय उपलब्ध केला, याबाबतचं काय आता प्रक्रिया कशा पद्धतीने? शासनाकडून म्हणजे गॅस सिलेंडरचं वाटप आत्ता पण सुरळीत आहे, परंतु अजून युद्ध परिस्थितीचं हे पाहता जर गरज पडली तर केरोसिन पण वाटपास उपलब्ध करून देण्याचा शासनाच्या विचाराधीन आहे. त्या अनुषंगाने आम्ही केरोसिन आमचे जे दुकानदार केरोसिन विक्रेते दुकानदार होते त्यांची पण बैठका घेऊन त्यांचे लायसन्स वगैरे रिन्युएशनची कारवाई सुरू केलेली आहे आणि शासनाकडून जसे निर्देश येतील ज्या प्रमाणामध्ये जिल्ह्याला उपलब्ध होईल केरोसिन आणि जसं शासन आम्हाला निर्देश देईल त्याप्रमाणे मग आपण केरोसिन वाटपाचं पण नियोजन आम्ही तयारीत आहोत, त्याचं पण नियोजन आम्ही केलेलं आहे. प्रशासनाच्या माध्यमातून जो सिलेंडर पुरवठा कमी करण्यात आला होता व्यावसायिकांसाठी, त्यानंतर व्यावसायिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात सांगण्यात येत होतं की हॉटेल्स बंद राहतील, आम्हाला गॅस भेटला नाही तर आमचा पर्यायी मार्ग नाही आहे. मात्र आता कोणतीही परिस्थिती अशी नाही आहे की कोणतं हॉटेल गॅसच्या विना नसल्यामुळं बंद राहिलं आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा वापर आता मोठ्या प्रमाणावर आता मोठ्या हॉटेल व्यवसायामध्ये होताना पाहायला मिळते. प्रशासनाकडनं मोठ्या प्रमाणात ज्या धाडी टाकल्या गेल्या तिथं काही सेटलमेंट झाला असं देखील आरोप करण्यात येतो प्रशासनाच्या माध्यमातून. कसं बघता येतं? नाही, अशा माझ्यापर्यंत काही तक्रारी अशा आलेल्या नाहीत. उलटं मी आपल्याला पण आवाहन करेन की असं जर काही निदर्शन आलं तर तुम्ही जिल्हा कंट्रोल रूमशी संपर्क साधावा, आम्ही कारवाई नक्की करू. आपण जे म्हणताय की बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी स्वतः पण अनेक हॉटेल्सना 1-2 भेट दिल्या आणि आमच्या ह्यांनी पण बऱ्याच ठिकाणी हॉटेल्सवाल्यांनी पर्यायी व्यवस्था उभारलेल्या आहेत. म्हणजे की चुली असतील मोठमोठ्या किंवा महिंद्रासारखं मी महाबळेश्वरमध्ये हॉटेल बघितलं तर त्यांनी इंडक्शनची मोठी सिरीज घेतलेली आहे. तर ज्यांची म्हणजे मोठे हॉटेल्स असतील तर ते पर्यायानं त्यांच्या पातळीवर मोठी सुविधा पण उपलब्ध केलेली आहेत.
म्हणजे असं मी म्हणत नाही की 100% सगळीकडं आलबेलच असेल, पण आमच्या निदर्शनास जे जे आलं तिथं आम्ही कारवाई नक्की करू. आपल्या जर काही निदर्शनास आलं तर आम्ही निश्चितच कारवाई करू. मी उलटं या आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच आवाहन करते की हे युद्धजन्य परिस्थिती आहे, तर यावेळी प्रशासनाने सांगितलेल्या निर्देशांचं आपण सगळ्यांनी पालन करावं. आत्ता आज मी तिला घरगुती गॅस सिलेंडरचं वाटप होणं आणि प्रत्येक घरामध्ये चूल पेटावी हा उद्देश आहे. हॉटेल हे शेवटी आपली गरज नाही, ती आपली हे आहे. तर त्याच्यामुळं आपण थोडंसं प्रशासनाला सहकार्य करून इसेन्शियल पर्पज जे आहेत, म्हणजे हॉस्पिटल्स आहेत, आपली वृद्धाश्रम असतील, आश्रमशाळा असतील, हे जे इसेन्शियलसाठी जे व्यापारी सिलेंडर आहेत ते आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तिथं कुठं कमी नाही पडणार असं आपण बघितलं पाहिजे. नाहीतर जेव्हा आपल्याला अगदी गरजेचं असेल तेव्हा आपण त्यांना पुरवू शकणार नाही. म्हणून सगळ्यांनीच याच्यामध्ये सहकार्य करावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.